भुसावळहून जळगावकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल. भुसावळहून जळगाव धुळेकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात डिसेंबर 10 ते डिसेंबर 17 पर्यंत बदल करण्यात आला असल्याची माहिती भुसावळ वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश महले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जळगावकडे जाणाऱ्या महामार्गावर दूरदर्शन टावरजवळ स्वामीनारायण मंदिराच्या मूर्त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा डिसेंबर 10 डिसेंबर 17 पर्यंत आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक भुसावळ नाहाटा कॉलेज मार्गे जामनेर पहुर अजिंठा चौफुली या पद्धतीने करण्यात येणार आहे. कार, मोटारसायकल, बस यासाठी हा बदल नाही. तरी अवजड वाहनधारकांनी याबाबत दक्षता घेऊन त्या मार्गाने वाहतूक करावी असे आवाहन उमेश महले वाहतूक पोलीस निरीक्षक भुसावळ यांनी केले आहे. मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भुसावळ. माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी आदेश काढला आहे. जळगावच्या दूरदर्शन टावरजवळ जे स्वामीनारायण मंदिर आहे, स्वामीनारायण मंदिराच्या इथं मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आहे. त्यामुळे होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने जी जड वाहतूक आहे, धुळ्याकडे जाणारी जड वाहतूक ही भुसावळ शहरातून नाठा चौफुली मार्गे जामनेरकडे वळवण्यात येणार आहे. जामनेर, नेरी, एरंडोल मार्गे त्यांना धुळेकडे जाण्याबाबत आदेश केलेले आहे. त्यामुळे मी भुसावळातील नागरिकांना माझं आव्हान आहे की आम्ही शहर वाहतूक शाखेकडून जड वाहतूक भुसावळ शहरातून नाठा चौफुलीच्या अगोदरचा जो एक्झिट पॉईंट आहे हायवेवरचा, तिथून वळवणार आहोत. ती सर्व्हिस रोडने नाठा चौफुली मार्गे नाठा चौफुलीकडनं वळून जामनेरकडे तिला वळवण्यात येणार आहे. भुसावळातील नागरिकांना माझं आव्हान आहे की नाठा चौफुली ते शिरपूरकन्ना रोड, सर्व्हिस रोड, इकडून ज्याचा उपयोग केला जातो त्याचा उपयोग करणं टाळा, कारण तिथून जड वाहतूक केली जाणार आहे. तसेच नाठा चौफुली ते वांजोळा रोडकडे जातात, तिकडून जे रॉंग साईडने येतात वाहनं, त्यांना पण माझी विनंती 17 तारखेपर्यंत त्या रोडचा वापर करणं टाळा. त्यांनी थोडा 2 किलोमीटरचा फरक पडेल एवढं पुढून जाऊन ज्वाली पेट्रोल पंपकडनं वळसा घेऊन हायवेने सरळ त्या मार्गाने या, कारण जड वाहतूक सुरू राहणार आहे, तिथं गर्दी होण्याची शक्यता आहे. तिथं आपले 10 तारीख ते 17 तारीख असा आदेश केलेला आहे. तर 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत जड वाहतूक बंद राहणार आहे. प्रायव्हेट कार, एस.टी. बस याच जातील जळगावकडे. फक्त जी जड वाहतूक आहे, ट्रक, त्यांना जामनेरकडे वळवण्यात येणार आहे.